आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सालाबाद प्रमाणे याही वर्षी नागोडे स्कूलमध्ये फन फेअरचे आयोजन। सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध, अनुराधा नागवडे यांचं आश्वासन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील शिवाजीराव नागवडे डेप्युटी स्कूलमध्ये सालाबाद प्रमाणे फन फेअर आणि ख्रिसमसचे आयोजन करण्यात आले। येणाऱ्या प्रत्येक सण उत्सव साजरा करून त्यामागील हेतू विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात येतो, जेणेकरून भारतीय व महाराष्ट्रीयन संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे नागोडे स्कूल गेली अनेक वर्षांपासून अविरत कार्य करत आहे। विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे शिक्षक वृंद उच्च शिक्षित असून प्रामाणिकपणे ते कर्तव्य बजावत असल्याचं पालक अभिमानाने सांगतात। सरस्वती व स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून नारळ फोडल्यानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। पाहुण्यांसाठी स्वागत गीत विद्यार्थ्यांनी बहारदारपणे सादर करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले। 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस सण आल्यानं येशू ख्रिस्त यांचा जन्म याबाबत विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तम नाटिका सादर केली। यानंतर फनफेअर कार्यक्रमाचे उद्घाटन अनुराधा नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले। उपस्थित पाहुणे, मान्यवर, नागरिक व पालकांसह विद्यार्थ्यांनीही प्रत्येक स्टॉलवर विक्रीस ठेवलेल्या पदार्थाचा मनमुराद आस्वाद घेतला। या प्रसंगी पालक व विद्यार्थ्यांनी दक्ष टाइम्स 24 बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। फनफेअर मध्ये भरपूर आयटम्स होते, म्हणजे फर्स्ट फनफेअर होता स्कूलचा आणि इकडे इतके सगळे स्टॉल्स लागले होते। तर आम्ही वडा खाल्ला, अजून व्हेज रोल खाल्ले, आईस्क्रीम होती, कुल्फीज होत्या, अजून काय मसाला पापड होते, वडापाव होता, भरपूर काय काय खाल्लं आणि मला खूप मज्जा आली। इकडे टॉयज पण होते, एक स्पिनर आणि एक असं टॉय होतं वरती उडत होते आणि खूप मज्जा आली फर्स्ट फनफेअरला। आणि खूप काय खाल्लं, जसं वडापाव, समोसा, असे खूप सारे आयटम होते। आम्ही ते खाल्ले आणि आम्हाला खूप आवडले ते। आम्ही म्हणजे माझा पहिलाच फनफेअर होता आणि आम्हाला खूप मज्जा आली। आम्ही टॉयज सुद्धा घेतले, स्पिनर शिवाजीराव नागवडे डेप्युटी स्कूल मध्ये आज फनफेअरचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो। त्यात आम्ही समोसा, व्हेज रोल आणि दूध कस्टर्ड विकले। आता मसाला पापड बनवत आहे आणि खूप चांगला अशा पद्धतीचा कार्यक्रम इथे झाला आहे आणि आम्ही खूप कमावले आणि आमचं सगळं माल संपत आलं आहे। आज शिवाजीराव नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल, त्याचबरोबर कौशल्य नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेत फनफेअरचा कार्यक्रम म्हणजे आरोग्य मेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये अनेक स्टॉल लावले होते। आम्ही इडली सांबार, समोसा, व्हेज रोल, केक, अनेक प्रकारांचे पदार्थ स्कूलमध्ये खाल्ले। बऱ्याच मुलांनी लाख मोलाची कमाई केलेली आहे, त्याबद्दल मी स्कूलचे व आमच्या स्कूलच्या स्टाफचे खूप खूप धन्यवाद मानते। माझं नाव सदैवी सराबाप्पा पाळोखे, शाळेचं नाव आहे संजय स्कूल श्रीगोंदा। माझा मुलगा फर्स्ट बी मध्ये शिकत आहे आणि आपण आज वल्ली भेट ठेवली। धंदा तसं आपण पाण्याच्या बॉटल पण ठेवल्या होत्या, पाण्याच्या बॉटल तर कमीच झाल्यात, पण भेळ निम्मी संपली, निम्मी राहिली, अजून चांगली विक्री झाली। आणि मोहम्मद छान झाला। माझं नाव राजेश्री कपिल नागवडे, गेले 3 वर्षापासून मी वडापावचा स्टॉल लावतो आणि दरवर्षी आमचा नंबर येतो। क्वालिटी आवडती ग्राहकांना, नाही का। मुलांच्या आनंदासाठी फनफेअर आयोजित केले, छान वाटतं मला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचं मटेरियल आम्हाला कमी पडलेलं आहे, पुढच्या वर्षी आणखी मटेरियल वाढवू आम्ही। संस्थेने मोठा कार्यक्रम केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करते मी। माझं नाव विजया ज्ञानेश कोरे आहे। मी डोसा, पावभाजी, मॅगी आणि रसमलाई हे ठेवलेलं आहे आणि कस्टमर आहेत
सो ठीकठाक. अपेक्षा ठेवली होती तेवढी विक्री झाली, जास्त नाही झाली बट झाली. तो चांगला प्रतिसाद आहे. जेवढी मी मेहनत केली त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला मला पालकांचा. माझं नाव शुभम पोट, माझी बालेश्वर बेकरी आहे मांडवण रोडला पंचमी हॉटेल शेजारी. तर इथं मी स्टॉल लावला होता समोसा आणि पेस्ट्रीचा. तर अतिशय छान रिस्पॉन्स मिळालाय. छोटे छोटे मुलं वगैरे समोसा वगैरे खातात, पेस्ट्री खातात आणि त्यांचे आई वडिलांनी पण चांगला आस्वाद घेतलाय समोस्याचा. खूप मी समाधानी आहे तिथं स्टॉल लावल्यामुळं. आतापर्यंत आमचे 100 ते 120 समोसे गेलेले आहेत एक तासात आणि पेस्ट्री 150 पेस्ट्री गेलेले आहेत आपल्या. फीडबॅक खूप छान आहे लोकांचा. इथं स्टॉल लावल्यामुळे असा एक फायदा झाला की लोक आम्हाला विचारतात की तुमचे शॉप कुठे आहे, बेकरी कुठे आहे, आम्हाला तिथे यायचं एकदा. याचा आम्हाला इथं खूप फायदा झालाय. तुळजाभवानी प्रतिष्ठानचं आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथं स्टॉल लावायची संधी दिली. नागोडे इंग्लिश मिडियम स्कूलचं आज फनफेअर आयोजित केलं होतं. त्यानिमित्त आमच्या मॅडम बनश्री आणि मी आदित्य पावसे आम्ही दोघांनी मिळून आम्ही आज इथं पाणीपुरीचा आणि फ्लोटीचा स्टॉल लावला होता. तर हा एक स्तुत्य उपक्रम शाळेने इंग्रजी माध्यमात शाळेने इथं आयोजित केला. त्यातून खरंच मुलांना एक आर्थिक नियोजन, खरेदी विक्रीबाबतचं ज्ञान हे नक्कीच मिळेल. आणि त्यावेळेस आम्हाला स्टॉलला इतका भरपूर प्रतिसाद मिळाला की 4 ते 5 वेळेस आम्हाला ते मटेरियल आणावं लागलं तरी अजून पुरलेलं नाहीये. पाणीपुरीचं पूर्णपणे संपलेलं आहे मटेरियल. आता फक्त फ्रुटी आणि कोल्ड्रिंकचं स्टॉल आता सध्या चालू आहे आणि खूपच छान हे आयोजन होतं. आणि मी शाळेचे आणि तसेच सर्व आयोजन कमिटीचे आभार मानतो. धन्यवाद. आपण आता आहोत नागोडे इंग्लिश स्कूल मीडियम मध्ये. खरं तर आज फनफेअरचा कार्यक्रम होता. या ठिकाणी विद्यार्थी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे समजून घेऊया की नेमकं काय वाटलं, काय सांगशील. आज या ठिकाणी फनफेअरचा कार्यक्रम झाला आणि खूप स्टॉल्स होते. त्यातले कुठले स्टॉल्स तुला आवडले, काय सांगशील. मला सगळे स्टॉल्स आवडले. आमच्या टीचर्सने पण स्टॉल लावलेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती प्रतिपादन केली. बोलताना त्या म्हणाल्या, नागोडे स्कूल दरवर्षी फनफेअरचा कार्यक्रम आयोजित करत असतं. त्याचप्रमाणे यावर्षी केला. फनफेअर मध्ये मुलांनी वेगवेगळं ज्यांना जे आवडतं किंवा त्यांच्या शेतात जे पिकतं किंवा त्यांना काय एखादा पदार्थ आवडतो, आईला काय छान बनवता येतो, हे सगळं आज इथे येऊन ते त्यांचे स्टॉल लावतात आणि ते विकतात. मुलांना मार्केटिंग माहीत व्हावं, व्यवहारी ज्ञान यावं यासाठी आम्ही तो फनफेअरचा कार्यक्रम आयोजित करत असतो. आमचा स्टाफ असेल, प्रिन्सिपल असतील, आमचे इन्स्पेक्टर असतील, या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीने आयोजित करतात. फक्त फनफेअरच नाही, नागोडे स्कूलमध्ये सर्वांगीण विकास मुलांचा कसा होईल, आपल्या महाराष्ट्र आणि भारतीय संस्कृतीच्या परंपरांची त्यांना नॉलेज कसं येईल, या सगळ्यांसाठीचे दरवेळेस वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करून सगळ्या मोठ्या माणसांच्या जयंत्या, पुण्यतिथी, दिंडी, दिवाळी सेलिब्रेशन, मेहंदी, रांगोळी, पाककला, या सगळ्या गोष्टींच्या आम्ही तिथे स्पर्धा ठेवत असतो आणि खूप मोठा उदंड प्रतिसाद आम्हाला मुलांचा, त्यांच्या पालकांचा मिळत असतो. आता आज आपण फनफेअर मध्ये ख्रिसमसचाही कार्यक्रम घेतला. येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला, कसा झाला, त्यांच्या आई वडिलांना किती त्रास झाला, त्यांचा जन्म गोठ्यात झाला, हे मुलांनी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस त्यांच्याही मनावर त्या गोष्टीचे सगळं बिंबवलं जातात. त्यांना तो इतिहास न कळत त्यांच्या डोळ्यासमोरून जातो की येशूचा जन्म कुठे झाला होता. हे सगळं माहीत असणं, ज्या आपल्या भारताची संस्कृती आहे किंवा आपल्या ह्या ख्रिसमस वगैरे आपण साजरा करत असतो, फक्त सण साजरा करतो पण त्या मागची परंपरा काय आहे, त्या गोष्टी कशा घडल्या होत्या, कशासाठी आपण ते करतो, या सगळ्या गोष्टीची माहिती होण्यासाठी आम्ही हे सगळे प्रोग्राम आयोजित करत असतो. दरवर्षीप्रमाणे मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला. ख्रिसमसच्या मुलांना शुभेच्छा दिल्या, नवीन वर्षाच्या दिला. आता त्यांना ख्रिसमसची सुट्टी लागत असते आणि नवीन वर्षामध्ये परत शाळा चालू होत असते. त्यामुळे आपल्यालाही सगळ्यांना नवीन वर्षाच्या ख्रिसमसच्या शुभेच्छा देते आणि आपलं जे सहकार्य आम्हाला नेहमी आहे, आपण येऊन आम्हाला प्रोत्साहित करत असता, आमच्या मुलांना प्रोत्साहित करत असता, शाळेच्या पाठीमागे उभे राहून आमचा स्टाफ, आमची माणसं जे काम करतात त्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म निर्माण करून जगापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करता. त्यामुळे आपलं सुद्धा मनापासून आभार मानते, थांबते. धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुराधा नागवडे या होत्या. श्रीगोंदा केंद्राचे केंद्रप्रमुख माणिकराव आढाव, पीटर रणसिंग, लॉ कॉलेजच्या प्राचार्या चौबे मॅडम, मुख्याध्यापिका नितू दुलानी व निरीक्षक SP कोलांडे हे उपस्थित होते. तसेच माता पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश आनंदकर यांनी केले तर आभार पावसे मॅडम यांनी मानले. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द अक्ष टाइम 24 साठी श्रंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.